मराठी साहित्यातलं एक असं पुस्तक आहे श्यामची आई, जे खरं तर एका खूप सुंदर आणि काव्यात्मक प्रश्नाभोवती विणलेलं आहे. चला, आज आपण त्याच प्रश्नाचा शोध घेऊया. विचार करा, आपल्या आत जो चांगुलपणा असतो तो नेमका येतो कुठून? म्हणजे आपले चांगले गुण, आपले संस्कार, या सगळ्याचा मूळ स्रोत काय असतो? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि श्यामची आई हे पुस्तक याच प्रश्नाला एका सुंदर रूपकातून मांडतं. यात विचारलंय की तुमच्या जीवनाच्या भिंतींच्या गिलाव्यात कोणी कस्तुरी ओतली, ज्यामुळे त्या सुगंधित झाल्या. म्हणजे बघा, ही कस्तुरी म्हणजे काय, हा सुगंध आला कुठून, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला श्यामच्या गोष्टीतून हळूहळू उलगडत जातात. तर चला मग आपण थेट या कथानकातच प्रवेश करूया. गोष्टीची सुरुवात होते एका आश्रमात. तिथे श्याम नावाचा एक तरुण असतो आणि त्याचे मित्र त्याला त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगायला सांगतात. पण श्याम ना सुरुवातीला खूप संकोच करतो. तो तयारच होत नाही, कारण त्याला वाटतं की आपला भूतकाळ पुन्हा आठवला तर त्या जुन्या चुका, ती पापं पुन्हा वर येतील. त्याला एक निर्दोष, चांगलं आयुष्य जगायचं असतं आणि त्याला त्या भूतकाळाच्या सावलीची भीती वाटते. पण त्याचे मित्र खूपच आग्रह करतात आणि मग शेवटी श्याम बोलायला तयार होतो. आणि तो जे उत्तर देतो ना, तेच या पुस्तकाचं सार आहे. तो म्हणतो, माझ्यात जे काही चांगलं आहे ती माझी आई आहे. माझी आईच माझा गुरु, माझी कल्पतरू आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या त्या सुगंधाचं, त्या कस्तुरीचं मूळ कारण त्याची आई होती. आणि बस, इथूनच सुरुवात होते त्या आठवणींच्या प्रवासाला. श्याम आपल्या आईच्या, आपल्या कुटुंबाच्या त्या आठवणी सांगू लागतो, ज्यांनी त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने घडवलं. आता ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं त्या काळात जावं लागेल. त्यावेळची सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल. श्यामचं कुटुंब खोत होतं. आता खोत म्हणजे काय, तर गावाकडून सरकारसाठी महसूल गोळा करणारे अधिकारी. त्यामुळे त्यांच्याकडे अधिकार होता, पैसा होता, पण याच अधिकारामुळे एक मोठा नैतिक संघर्षही होता. आणि हा जो विरोधाभास आहे ना, तोच या पुस्तकाचा आत्मा आहे. बघा, एका बाजूला आहे कुटुंबाची श्रीमंती, जी गरिबांच्या श्रमातून, त्या शोषक खोत पद्धतीतून आलेली आहे. पुस्तकात तर याला पापच म्हटलंय. आणि मग दुसऱ्या बाजूला आहे आईची खरी संपत्ती, तिची अढळ श्रद्धा, तिचं प्रेम, तिची नैतिकता. आणि या पुस्तकाचं खरंच सौंदर्य हेच आहे. ते फक्त आईचं प्रेम असं वरवरचं दाखवत नाही, तर एका अन्यायकारक व्यवस्थेचा भाग असूनही नैतिकतेचा मार्ग कसा जपायचा याचा एक वस्तुपाठच आपल्यासमोर ठेवतं. हीच ती आईची नैतिक ताकद आहे, जी श्यामच्या आयुष्याला सुगंधित करते. आता आपण वळूया गोष्टीच्या त्या पहिल्या रात्रीकडे, एका अशा नाट्यमय घटनेकडे, ज्या एका प्रसंगानं श्यामच्या कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. तर गोष्ट आहे एका अमावस्येच्या रात्रीची. घरातले सगळे, गावकरीसुद्धा श्यामच्या वडिलांना सांगतायत की आजची रात्र प्रवासासाठी चांगली नाही, नका जाऊ. पण ते ऐकत नाहीत आणि रात्री उशिरा घरी परत यायला निघतात. आता विचार करा, रात्र अमावस्येची, म्हणजे मिठ्ठ काळोख. वाट जाते घनदाट जंगलातून, अतिशय धोकादायक आणि भीतीदायक वातावरण. आणि याच वाटेवरून श्यामचे वडील एकटे परत येत होते. आणि तेवढ्यात अचानक झुडपातून काही माणसं बाहेर येतात. काही कळायच्या आत ते श्यामच्या वडिलांवर हल्ला करतात. एकाच घावात त्यांना जमिनीवर पाडतात. हल्लेखोर थेट त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवतात. जीव अक्षरशः टांगण्याला लागलेला असतो आणि श्यामचे वडील आपल्या प्राणांची भीक मागू लागतात. विचार करा, काय क्षण असेल तो. इकडे घरी जेव्हा ही बातमी कळते तेव्हा आईचा धीर सुटतो. कल्पना करा तिची काय अवस्था झाली असेल. ती देवापुढे पदर पसरते आणि तिचे शब्द फक्त इतकेच असतात, देवा, त्यांना सुखरूप घरी येऊ दे. माझं मंगळसूत्र हाच माझा खरा दागिना आहे, त्याचं रक्षण कर. आणि त्याच अत्यंत संकट काळात ती एक मोठा नवस करते. ती ठरवते की ज्या सावित्रीने आपल्या पतीला यमाच्या दारातून परत आणलं, तिचं व्रत आपण आयुष्यभर करू. हा काही साधासुद्धा नवस नव्हता. हा नवस पुढे तिच्या संपूर्ण आयुष्याचा आणि त्या कुटुंबाच्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून राहतो. बरं, इतकी हृदयस्पर्शी कथा लिहिणारा लेखक कोण होता आणि त्यामागे प्रेरणा कोणाची होती? चला आता हे जाणून घेऊया. तर हे आहेत पांडुरंग सदाशिव साने, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके साने गुरुजी. आणि श्यामची आई ही काही केवळ एक काल्पनिक कथा नाहीये. ही साने गुरुजींनी स्वतःच्या आईला वाहिलेली एक श्रद्धांजली आहे, एक आदरांजली आहे. पुस्तकातला श्याम म्हणजे स्वतः साने गुरुजी आणि पुस्तकातली आई म्हणजे त्यांचीच खरी आई. हे नातं खूप अतूट आहे. साने गुरुजी केवळ लेखक नव्हते, ते एक स्वातंत्र्य सैनिक होते.
गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले समाजसुधारक होते. त्यांनी आयुष्यभर जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आपली 73 पैकी बहुतेक पुस्तकं ब्रिटिशांच्या तुरुंगात असताना लिहिली. आणि श्यामची आई हे अजरामर पुस्तक तर त्यांनी नाशिकच्या तुरुंगात फक्त 5 दिवसात लिहून पूर्ण केलं होतं. ते नेहमी म्हणायचे की त्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या आईच्या शिकवणीचा होता. तर मग प्रश्न असा आहे की अनेक दशकांपूर्वी तुरुंगातल्या एका कोठडीत लिहिलेली ही गोष्ट आजही आपल्याला इतकी का भावते? काय आहे तिचा वैश्विक वारसा? याचं कारण म्हणजे श्यामची आई या पुस्तकाची जी खरी ताकद आहे ना, ती आईच्या निस्वार्थ प्रेमाला एक नैतिक होकायंत्र, एक मॉरल कंपास म्हणून सादर करण्यात आहे. पुस्तक हेच सांगतं की आईचं प्रेम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतं. आणि कदाचित या सगळ्यातून मिळणारा सर्वात मोठा संदेश हाच आहे की आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं शिक्षण आपल्याला शाळा कॉलेजांमधून नाही मिळत, तर ते आईच्या प्रेमातून आणि तिच्या संस्कारांमधून मिळतं. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्याच रूपकात्मक प्रश्नावर येऊन थांबूया. थोडा वेळ विचार करून बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात तो सुगंध देणारा स्रोत कोण आहे किंवा काय आहे? जीवनाच्या भिंतींना कस्तुरीचा गंध देणारं ते नेमकं काय आहे?